जसं आधीच्या व्यक्त्यांकडनं बोललं गेलं की इंजिनिअरिंगचे फॉर्म भरताना मुलं असं टोळकं करून बसतात आणि सगळेजण टाक मेकॅनिकल, टाक कम्प्युटर. तर मी गेली 10-12 वर्ष असं काम करतोय. ही गोष्ट कुठलाही मुलगा किंवा कुठलाही पालक करत नाही. त्याला त्याच्या मित्रांच्या बरोबर बसून ऑप्शन फॉर्म भरायची पालकांची तयारी नसते. हे अगदी 100% सत्य आहे. इव्हन खेड्यापाड्यातली मुलं सुद्धा मित्राचा बघून ऑप्शन फॉर्म भरत नाही. त्याला प्रत्येकाला स्वतःला काय पाहिजे याची नक्की माहिती असते. कुठलं कॉलेज पाहिजे, प्रायव्हेट पाहिजे का, फीज काय आहे, मी वेळप्रसंगी गव्हर्नमेंट अवसरीला जाईन पण MIT ला जाणार नाही, अशी तयारी असलेली मुलं असतात. त्याच्यामुळे तिथला कुठलाही मुलगा दुसऱ्या मित्राच्या बरोबर बसून ऑप्शन भरतो असं होत नाही. त्यामुळे हे जर का चुकून तुमच्या डोक्यात बसलं असेल तर तुमच्या वेळेला तुम्हाला कळेल की असं कोणीच करत नाही. आणि दुसरी गोष्ट एक मगाशी बोलण्यामध्ये अशी आली होती की तुमच्याकडे 300 ऑप्शन्स आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भरा. तर तसं नसतं. तुमच्याकडे 300 ऑप्शन्स आहेत हे बरोबर आहे. गेल्या वर्षीचे कट ऑफ किंवा काय काय होत गेलं हे पाहणं काय आवश्यक आहे. तर तुम्हाला तुमच्या मार्काला नक्की काय मिळणार आहे हे पाहणं जास्त आवश्यक आहे, रादर दॅन माझी स्वप्न काय आहेत आणि कुठली कालची कॉलेजेस आहेत. असं होत नाही. मलाही मान्य आहे की प्रत्येक जण पहिला ऑप्शन COEP मेकॅनिकल, COEP कम्प्युटर टाकून पुढे जावं. कम्प्युटर बघेल म्हणजे याचा अर्थ असा नाही की 22,000 मेरिट नंबरच्या मुलाला COEP मिळेल. नाही मिळत. इव्हन रिझर्वेशन मधनं नाही मिळत. त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे ऑप्शन टाका आवडीनुसार. हा थोडासा भ्रम आहे. तुम्ही नक्की लक्षात ठेवा की तुमच्या या रँकला, तुमच्या मिळालेल्या मार्काला तुम्हाला साधारणतः कुठली कॉलेजेस मिळत आहेत तर त्या कॉलेजेसचा क्रम, त्या ऑप्शन्सचा क्रम हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. कारण त्यातलं एक कॉलेज खालीवर झालं तर तुमच्या सगळ्या गोष्टी चुकू शकतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला आवडीला वाटतील तसे ऑप्शन्स टाका हे म्हणणं चुकीचं आहे. आपल्याला कॉलेजेसची माहिती असलीच पाहिजे, ब्रांचेसची माहिती असायलाच पाहिजे. ती माहिती करून घ्यायला तुमच्याकडे 11वी-12वी ही 2 वर्ष आहेत. त्यात जर का झाली नाही, आत्ता जर का 12वीला बसला असाल तरी अजून तुमच्याकडे महिनाभर आहे. कारण कालच नोटिफिकेशन आलं आहे 5 तारखेपासून 17 तारखेपर्यंत तुम्हाला ज्याला आम्ही रजिस्ट्रेशन म्हणतो ते करायचं आहे 12वी नंतरचं. आणि 20-22 तारखेला तुमची मेरिट लिस्ट येईल आणि 24-25 तारखेला ऑप्शन भरायचं आहे. म्हणजे आजच्या तारखेपासून पाहिलं 26 तारखेपासून तर तुमच्याकडे 1 महिना नक्की आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रांचेसच्या विषयी चौकशी करू शकता आणि त्यानुसार ऑप्शन्स ठरवू शकता. कॉलेजवरती ऑप्शन दिले जात नाहीत, ब्रांचवर द्यावेत अशी इच्छा असते. असं करावं. आयुष्यभर तुमच्याबरोबर जे राहणार आहे ती ब्रांच आहे ना की कॉलेज. आपल्यापैकी कोणी आपल्या नावापुढे BE MIT, BE COEP हे लावत नाही. तो BE मेकॅनिकल, BE इलेक्ट्रिकल असाच ओळखला जातो. त्याच्यामुळे ब्रांच पहिली एवढं लक्षात ठेवा. आणि आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. JEE मेन्स तसं म्हटलं तरी अतिशय अवघड परीक्षा आहे. तुमच्यापैकी कित्येक जण आता 11वी किंवा 12वीला असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक किती आहेत तिथे? तर या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी JEE मेन्सची तयारी जर का चालू केली असेल तर उत्तम. 10वी झाल्यानंतरच ही तयारी करावी असं खरं तर उघड सत्य आहे. कारण ती 2 वर्षसुद्धा JEE मेन्सच्या अभ्यासाला पुरतात असं नाही. कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी फंडामेंटली त्याच्यामध्ये क्लिअर करून घ्याव्या लागतात आणि त्याच्यानंतरच आपण ही JEE मेन्स यशस्वीरित्या देऊ शकतो. त्याच्यासाठी काही मूलमंत्र पण आहेत. पण हे सगळेजण खरोखरच आत्मसात करतात का तसं दाखवतात हा एक महत्त्वाचा प्रश्न. JEE मेन्सची तयारी 10वीपासून चालू करावी हे बरोबर आहे. 10वी झाल्यानंतर करावी हे बरोबर आहे. आणि 10वीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला बोर्डाला मार्क मिळतात, जे ऑन अँड ॲव्हरेज 94-95% वरती असतात, त्याच्यामुळे प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्याला मीच हुशार हे वाटणं काही चुकीचं नाही. आणि त्याच्यामुळे सगळेजण उठून जो कोण आपल्याला असं सांगू शकतो की हां चांगला आहे मुलगा, जाईल तो IITला. आपल्याकडे महाराष्ट्रातनं या कॉमन एंट्रन्स किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला मुलं बसतच नाहीत, आपली मुलं कुठे दिसतच नाहीत. तर अशी काही परिस्थिती कधी नव्हती. ज्या ज्या राज्याचा जेवढा पर्सेंटेज वाईज वाटा आहे तेवढा दरवर्षी होत गेला. त्यात शहराचा वाटा असेल असं पण नाही. आपल्या इथेच डॉक्टर डाकणे बसलेले आहेत की ज्यांनी 2013साठी नीट देऊन त्यातनं ते मेडिकलला सिलेक्ट झालेले आहेत आणि ते येतात तसं पाहिलं तर रुरल भागातनं.
की जिथं त्यांना कुठलाही सप्लाय नव्हता. त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा की शहरामध्ये राहून आपल्याला या परीक्षांची माहिती आहे आणि आपल्याला 10वीला मिळालेले मार्क जे बरेचसे फसवेच असतात असं माझं ठाम मत आहे. त्या मार्कांवरती आपण आपल्या मुलाचं करिअर पुढे दामटायला बघतो. पालकांना थोडंसं वाईट वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. आपण त्या मुलाची आवड लक्षात घेत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये पालकांची कारणं असतील आणि ती बऱ्याच वेळा बरोबरही असू शकतात, हेही मला मान्य. कारण माझ्यासमोर अशी पण उदाहरणं आहेत की ज्यांनी 12वीच्या वर्षी सायन्समधनं JEE वगैरे परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थिनींनी मला हॉटेल मॅनेजमेंट किंवा मला शेफ व्हायचं आहे असं म्हणून ओबेरायची एंट्रन्स एक्झाम दिली. त्या भारतभरातल्या 50 मुलांमध्ये तिचं सिलेक्शन झालं. ती बँगलोरला गेली आणि 6 महिन्यात तिला लक्षात आलं की हे आपलं फील्ड नाही. की जेव्हा तिचे आईवडील आधी सांगत होते की शेफ होणं हे आपलं काम नाही, आणि त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात. पण काय झालं, शेवटी 1 वर्ष वाया गेलं. 6 महिन्यांनी आम्ही ते सोडलं. यावर्षी परत CET देऊन आम्ही इंजिनिअरिंगला येतो. म्हणजे मुलांच्या आवडीवरती किती विश्वास ठेवायचा आणि त्याची आवड खरंच कुठल्या प्रकारची आहे हे आपण जाणून घेतो का पालक? कारण पालक हेच त्यांचे सगळ्यात मोठे जज आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण गेली 15-18 वर्ष तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या पाल्याला जवळून पाहताय. आपल्याला खूप गोष्टी, म्हणजे सैन्यात जायचं आहे का नाही, त्याची तेवढी धडाडी आहे का, तेवढ्या आत्मविश्वासाने त्यांनी आजतागायत काय केलं आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. त्याच्यात तेवढी हिंमत आहे का याच्याकडे दुर्लक्ष करू नये. मला आता फाईन आर्ट्सला जायचं आहे असं म्हणणाऱ्याच्या त्या विद्यार्थ्यांनी किती वेळा चित्र काढली, ती किती वेळा ॲप्रिशिएट झाली, त्याच्यात ती खरंच अंग आहे का नाही हे पाहणं आवश्यक आहे. नुसतं तो म्हणतो असं म्हणून नाही. कारण मुलं बऱ्याचशा वेळेला आवडीच्या नावाखाली पळवाटा शोधत असतात. आता मी मुलांकडे आलो आहे. आपल्याला कॉम्पिटिशन फेस करायची नाही, आपल्याला कष्ट करायचे नाहीत. मग त्यातल्या त्यात जे साधं सरळ साध्य होईल या दृष्टीने आपण कुठली तरी आवड निवडायला लागतो. आणि त्यामुळे त्या आवडीवरती पालकांनी सगळ्यात जास्त चेक ठेवणं आवश्यक आहे. कमिंग बॅक टू JEE मेन्स, परीक्षा अवघड आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, त्यात मॅथ्सला, फिजिक्सला, केमिस्ट्रीला सगळ्यांना इक्वल वेटेज आहे. 360 मार्काची परीक्षा असते. निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक प्रश्न बरोबर आला तर 4 मार्क, चुकला तर -1. आता या परीक्षेसाठी प्लॅनिंग करताना आपल्याला काय काय करायचं आहे, तर आम्ही आजपर्यंत आमच्या काळापासून किंवा मी शिक्षक असल्यामुळे कायम असंच म्हणतो की आम्ही जेव्हा क्लासेस किंवा बाकी काही गोष्टी लावतो तर ते तुमचं मेन फील्ड आहे का सपोर्टिंग आहे याचा नक्की विचार केला पाहिजे. म्हणजे आम्ही कॉलेजेसला जातो, कॉलेजला ॲडमिशन घेतो. त्या 11वीच्या ॲडमिशनला आम्ही एवढी धावपळ केलेली असते, त्यातनं आपल्याला चांगलं कॉलेज मिळवतो. चांगलं रेप्युटेड कॉलेज 90 आणि 95% मुलं मिळवतात आणि 12वीच्या वर्षी त्या कॉलेजला जात पण नाहीत. ही कुठली पद्धत आहे मला आज तक समजलेली नाही. खरं तर एका ठिकाणी शिकल्यानंतर त्यातल्या ज्या उणीवा आहेत त्या भरून काढण्यासाठी आपण क्लासेस वगैरे जाणं अपेक्षित आहे. पण आता आपल्याकडे अशा काही कोर्सेस आणि गोष्टी अवेलेबल आहेत की जिथे आपण इंटिग्रेटेड म्हणतो आणि पालकही त्याला सपोर्ट करतात आणि म्हणतात की हो म्हणजे कॉलेजला जायला नको. आता माझं एक साधं म्हणणं असं आहे की मी समजा 2-2.5 लाख रुपये भरून एखादा क्लास लावला असेल आणि त्या फीजमुळेच जर का आपल्याला असं वाटत असेल की तिथले सगळेच शिक्षक चांगले आहेत आणि त्या मुलाला तो शिक्षक पटतोय, त्यांनी सांगितलेलं समजतंय आणि तो मुलगाही काही बोलणार नाही कारण त्यांनी ऑलरेडी एवढे पैसे भरवलेले आहेत, त्याच्यात ती बोलायची टाप नाही. मग अशा वेळेला तो ही जस्ट फुल सॉन्ग आणि शेवटी आपल्याला तो रिझल्ट मिळत नाही. आपलं असं अजिबात म्हणणं नाही आहे की प्रत्येक माणसाला अमिताभ बच्चनच आवडायला पाहिजे. कोणाला शाहरुख आवडेल, कोणाला सलमान आवडेल, कोणाला रणवीर आवडेल. का याचं उत्तर देता येत नाही. मला माझ्या भाषेत जो शिकवेल तो आवडेल, मला माझ्या पद्धतीने जो समजावेल तो आवडेल. पण आपण इनडायरेक्टली जेव्हा त्या मुलाला एकाच ठिकाणी शिकायला पाठवतो तेव्हा तोच शिक्षक जर का त्याला शिकवणार असेल आणि त्याला जर का ते पटत नसेल तर तो दिलखुलासपणे, मनमोकळेपणे आपल्या पालकांना हे सांगतो का हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी पालकांनी थोडंसं ओपन अप होणंही आवश्यक आहे. तर त्या मुलाचं पुढे नक्कीच चांगला उत्कर्ष होऊ शकतो. कारण तुम्ही वेळेस त्याच्यावरती करेक्शन घेऊन त्याला अल्टरनेट ऑप्शन देऊ शकता. याचा अर्थ मुलांनी उठून कोणाही विरुद्ध तक्रार करायची असा होत नाही, पण स्वतःला जज करणं नक्की आवश्यक आहे. आता हा अभ्यास करताना किमान स्वतःचा स्वतः म्हणजे सेल्फ स्टडी आपण ज्याला म्हणतो
तो तर करणं नक्कीच आवश्यक आहे. आणि आपण कित्येक वेळेला मला तिथं गेल्यानंतर समजवतील, मला तो टॉपिक माहितीच नव्हता, एक दिवस लेक्चर बुडलं तर त्या दिवशी काय झालं हे मी कॅचअप करायला तयार नसतो. म्हणजे एक दिवस कुठल्या ना कुठल्या कारणाने आजारी पडला किंवा काही म्हणून जर का त्यांनी क्लास बुडवला, कॉलेज बुडवलं, तर पुढचं लेक्चर अटेंड करताना आपला विद्यार्थी, तो पाल्य किंवा तो विद्यार्थी आता 16 वर्षाच्या पेक्षा मोठा आहे, तो स्वतःच्या जबाबदारीने त्या लेक्चरमध्ये काय झालं, माझं काय मिस झालं हे सुद्धा जर का पाहायला तयार नसेल, तर अशा लोकांनी खरंच स्वतःकडेच नीट पाहणं आवश्यक आहे. कारण जे मिस झालं ते कव्हर करणार कधी? जेईच्या या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्हाला हे त्या वेळच्या वेळी जर का कव्हर केलं नाही तर नंतर परत कव्हर करायचं म्हणजे दुप्पट श्रम घ्यावे लागतील. आणि मग दांडी आजारपणामुळे झाली किंवा कशामुळेही झाली यापेक्षा सुद्धा आपण आजारीच पडणार नाही, म्हणजे अल्टिमेटली हेल्थ हा पण इश्यू आलाच की तुम्हाला कुठे ना कुठेतरी व्यायाम करून स्वतःची तब्येत पुढची 2-2.5 वर्ष चांगली राहील याच्याकडे पाहणं आवश्यकच आहे. पालक मी असेही पाहिलेत की जसे ते मुलाला TV पाहू देत नाहीत, मोबाईल घेऊ देत नाहीत हातात, तसेच त्याला बॅडमिंटनही खेळायला जाऊ देत नाहीत, फुटबॉलही खेळायला जाऊ देत नाहीत. का तर जेई आहे. हे चुकीचं आहे. हो, हे चुकीचं आहे. त्याची हेल्थ चांगली राहिलीच पाहिजे. दिवसाकाठी एखाद तासभर व्यायाम केल्याने काही त्याच्या अभ्यासावरती फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. उलट तो थोडासा त्या अभ्यासाच्या सगळ्या प्रेशरमधनं बाजूला येईल. कदाचित चिडला असेल तर 2-4 लाथा फुटबॉलला जास्त मारेल. एकदा तो मोकळा होईल आणि परत अभ्यासाला बसू शकेल. आणि परत त्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की क्वालिटी जी अभ्यासाची पाहिजे ती पण अतिशय वरच्या दर्जाची पाहिजे. कारण तुम्हाला स्वतःलाच रिअलाइज होतं वाचताना की मला आत्ता मी जे वाचतोय ते समजतंय का नाही समजत आहे. तुमच्यापेक्षा चांगला जज नाहीच आहे. मी जो टॉपिक वाचतोय, मला काल जे शिकवलं होतं ते मी परत आज वाचताना मला खरंच ते समजलेलं आहे का नाही समजलं. नसेल समजलं तर माझ्यामध्ये ही हिंमत आहे का नाही. मी हिमतीचा प्रश्नच नाही आहे खरं, त्यात लाज वाटण्यासाठी काही नाही की मला हे नाही समजलं तर आपण दुसऱ्या दिवशी त्या सरांना विचारतोय का, आपल्याबरोबरच्या मित्रमैत्रिणींना विचारतोय का. सगळ्यांनाच समजत नाही असं होत नाही. आपल्याबरोबरचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यातल्या कोणाला तरी समजलेलं असतं. कदाचित वयाने मोठ्या असलेल्या शिक्षकापेक्षा आपल्या बरोबरीचा विद्यार्थी आपल्याला खूप चांगलं समजावून देऊ शकतो, पण ते विचारण्यात कमीपणा नसतो हे तर नक्कीच बाळगायला पाहिजे. जसं तुम्ही जेईचे चांगले मार्क कसे मिळवावेत याच्यासाठी अनेक वेबसाईटवरती अनेक गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये एक तुमचे चांगले मित्र असावे, म्हणजे मित्र फ्रेंड सर्कल चांगलं असलं पाहिजे, टॉप क्वालिटीचं असलं पाहिजे. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते इक्वली बोथ साइडेड लागू आहे हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही कमी मार्काचे असाल तर चांगल्या मार्काची मुलं तुमचे मित्र होतील का हाही प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला दोघांनी एकमेकांच्या बरोबरच पुढे जाणं आवश्यक आहे. पण तरीही जर का काही हुशार मुलं वर्गात असतील की जे एखादा टॉपिक आपल्याला समजलं नाही तर समजून देऊ शकतील, तर नक्की लक्षात ठेवा शिक्षक हा प्रत्येकाच्या अंगात जन्मापासून भिनलेला असतो. फक्त विचारायची कमी आहे. विचारलं तर कोणालाही त्याच्या आवडीच्या विषयातलं काहीही विचारलं तर तुम्हाला जर का माहिती नसेल तर तो हिरिरीने पुढे येऊन तुम्हाला सांगेल. कुठलीही गोष्ट असू दे, ती अभ्यासातलीच असायला पाहिजे असं नाही. तो शिक्षक प्रत्येकाच्यात असतो. कदाचित आपल्याला गरज आहे म्हटल्यानंतर तो समोरचा कधी वेळ काढतोय ती वेळ पाडणं कारण आपल्याला गरज आहे, पण हे करणं आवश्यक आहे. याला म्हणतो आम्ही फ्रेंड सर्कल जपणं. आणि मग आपणच त्यांच्याबरोबर आपोआप डेव्हलप होत जाऊन आपण आपली क्वालिटी वाढवू शकतो. याच फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये कित्येक वेळेला शिकताना आपल्या मनावर असता काय तसं बिंबवलं गेलं आहे. कदाचित तुमची पिढी अशीही असेल की ज्यांना 8वीपर्यंत परीक्षाही नव्हती आणि डायरेक्टली ते 9वीपासून परीक्षा द्यायला लागले वगैरे वगैरे वगैरे. कारण हे आपल्या सरकारने मध्ये राबवलंही होतं. आम्हाला लिहायची सवय नाही, आम्हाला विचार करायची सवय नाही. आणि मला मान्य आहे की जेई किंवा CET अशा परीक्षांना तुम्हाला लिहावं लागणार नाही, पण तुमचे विचार तर पक्के असलेच पाहिजे. तुम्हाला जेव्हा कुठला प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर तो प्रॉब्लेम आधी स्टेप वाईज कसा सोडवला जातो, याच्यात इन बिटवीन आपण काय काय करतोय याची जर का समज नसेल तर डायरेक्ट उत्तर गेस करणं हे चुकीचं आहे. मला मान्य आहे की जेईच्या परीक्षेमध्ये तुम्हाला स्पीडही तेवढाच आवश्यक आहे, पण तो स्पीड काय असा एखाद रात्रीत किंवा एखाद्या 2 महिन्यामध्ये डेव्हलप होण्यातला नाही. त्याच्यासाठी तेव्हा तुम्ही स्वतः सोडवाल. जेव्हा तुम्ही सोडवता एखादं गणित तेव्हा ते गणित सोडवताना समजा 15 स्टेप्स असतील तर पुढच्या वेळेला सोडवताना तुम्ही कदाचित 5 स्टेपमध्ये सोडवाल आणि एक वेळ अशी येईल की 2 स्टेपमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल अँड देन यू आर गेटिंग रेडी फॉर जेई एक्झाम.
असं होतच नाही की तुम्ही आज टॉपिक शिकलायत आणि उद्याला डायरेक्टली त्याचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवायला घेतलाय. हे करण्यामध्ये कुठलं हशील हे मला कळलेलं नाही. तुम्हाला प्रत्येक आमच्या एज्युकेशनमध्ये आम्ही कायम सांगतो की एखादा सब्जेक्ट जेव्हा तुम्ही शिकता, जसं आपण सकाळी अन्न खातो ते डायजेस्ट व्हायला जो आपल्याला 24 तासाचा काळ लागतो, तर तसंही तुम्ही जे शिकलायत ते डायजेस्ट नको करे व्हायला. म्हणजे एखादा अगदी वीक पडलाय मनुष्य आणि त्याला आपण सलाईन लावलं आणि आता म्हणलं की उठ आता 100 मीटरची रेस पळ, असं नाही होत हो, असं नाही ना होणार. त्याच्यामुळे तुम्ही जे शिकलायत ते तुम्हाला आत्मसात होणं जे आपण म्हणतो त्यालाच तुम्ही आपण असं म्हणू की ते तुम्ही शिकलेलं तुम्हाला डायजेस्ट झालं, तर मग तुम्ही त्याच्यावरनं काही पुढे प्रोड्यूस करू शकाल, तुमचं थिंकिंग डेव्हलप होऊ शकेल. नुसतं पी हळद आणि हो गोरा असं होणार नाहीये. त्यामुळे ही 2-2.5 वर्ष खूप महत्वाची आहेत. त्यामुळे हे मित्रही चांगले आवश्यक आहेत. आपल्याला ओपनली डिफिकल्टी विचारता आल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठलाही वाद नाही. हे प्रत्येकजण करू शकतो. जे यातल्या एका गोष्टीला मागे पडत जातात त्याचा इफेक्ट आपल्याला शेवटी जेईई मेन्सच्या रिझल्टवरती दिसतो. याच्यानंतर आपल्याला एक टाइम टेबल आवश्यक आहे आणि जे टाइम टेबल आपण करत नाही आणि त्या टाइम टेबलमध्ये कदाचित सेल्फ स्टडीला आपण वेळ ठेवत नाही. आणि सेल्फ स्टडी म्हणजे काय हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वेळेला या कॉलेजेसमध्ये क्लासेसमध्ये आपण ज्या पद्धतीने शिकत जातो तर आपल्याला माहिती असतं की आपल्याला कुठल्या वेळेला काय शिकवणार आहेत, पुढचं लेक्चर कशाचं असणार आहे, म्हणजे उद्याला काय शिकवणार आहे ते माहिती असतं. पण आपल्यापैकी कोणीही तो टॉपिक निदान एकदा नजरेखालनं घालून सुद्धा जात नाही. मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही तो पूर्ण वाचा, तुम्हाला तो समजला पाहिजे. समजला तर काम खूपच सोपं आहे. कदाचित तुम्हाला दांडी कधी मारायची हे पण ठरवता येईल कारण तुम्हाला समजलं आहे. पण जर का त्यातल्या टर्म्स माहिती असतील, टर्म्स माहिती नसतील, तर तुम्हाला त्या लेक्चरमध्येच आपल्याला काय शिकायचं हे माहिती असेल, मला काय समजत नाही आहे हे माहिती असेल, एखादी टर्म वेगळी वापरली गेली तर त्याचा अर्थ काय होतो हे तिथल्या तिथं विचारून क्लिअर करता येईल, तर मला वाटतं आपला फायदा वेळच्या वेळी होऊ शकेल. याला आम्ही म्हणतो स्टीच इन टाईम. कारण तुम्ही नंतर वाट पाहत बसणार आणि महिन्याभराने परत जर का ती डिफिकल्टी विचारायला गेलात तर दॅट विल बी टू लॉंग. असं नाही की तो शिक्षक त्यावेळी सांगू शकणार नाही, पण वेळच्या वेळी विचारलं तर तुमचं तिथल्या तिथे गोष्टी क्लिअर होतात कारण त्या ताज्या असतात. त्यामुळे टाईम मॅनेजमेंटही महत्त्वाची आहे. हेल्थकडेही लक्ष द्यायला पाहिजे. फ्रेंड सर्कल आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते की मी या सगळ्याची प्रॅक्टिस कशी करू. म्हणजे गोळे करायची प्रॅक्टिस नव्हे. पेन पेपर एक्झाम आहे जेईईची, तुम्हाला फक्त ते ओव्हल्स भरायचे असतात किंवा ऑनलाईन एक्झाम असेल तर फक्त क्लिक करायची प्रॅक्टिस करून होत नाही. तुम्हाला काय करायचं आहे तर मी किती वेळामध्ये किती प्रश्न सोडवू शकतो इथपासून सुरुवात करून मी शक्यतो जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवीन याचीच प्रॅक्टिस करावी लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे मॉक टेस्ट किंवा इव्हन तुमच्या कॉलेजेसमध्ये क्लासेसमध्ये ज्या काही टेस्ट होतात त्या टेस्ट रिलिजियसली अटेंड करणं आवश्यक आहे. म्हणजे मला परीक्षा द्यायची म्हणून परीक्षा द्यायची नाही आहे, तर मला नक्की त्याचा अभ्यास करून ती परीक्षा द्यायची आहे. वेळप्रसंगी माझा अभ्यास कमी झाला असेल, काही सिलेक्टेड टॉपिक्सच केले असतील तर तेवढेच अटेम्प्ट करा. आणि तुम्ही असं सांगू शकता की मी 100पैकी 80 मार्काचा अभ्यास केला होता आणि 80पैकी मला 75 पडले. इट्स गुड इनफ. इट इज गुड इनफ. कारण तुम्ही तिथपासून स्वतःच्या सेल्फ जजमेंटकडे वळायला लागतं. कारण तुम्हाला माहिती आहे की मी काय अभ्यास केला होता आणि मला काय यायला पाहिजे. आणि मला हे 20 मार्काचं मी केलेलंच नाही आहे, तर ते 20 मार्क माझे केले असं तरी कसं म्हणू. कारण मी अटेम्प्टच करत नाही आहे, कारण मला माहितीच नाही आहे, कारण मी प्रिपेअरच केलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला करायला काय पाहिजे की मी जो अभ्यास आणि मग हा जो माझा 20% अभ्यास एखाद्या परीक्षेला कमी पडला तर पुढच्या परीक्षेपर्यंत मी तो कसा भरून काढीन. असं करत करत आपण ते जेईई मेन्सच्या फायनल एक्झामला जे काही अटेम्प्ट करतो त्याच्यानंतर आपण जो गेस करतो की मला 140 मिळतील 180 मिळतील तो बराचसा बरोबर असू शकतो. नाहीतर आज जेईई मेन्स दिलेला मुलगा बाहेर आल्यानंतर मला 120 मिळतील 140 मिळतील असं म्हणतो आणि बाय द डे द रिझल्ट इज डिक्लेअर्ड तो कुठेतरी 57-49 मार्काला असतो. ही परिस्थिती केवळ तुमच्या सेल्फ जजमेंटवरती अवलंबून आहे. अर्थात मला हेही मान्य आहे की घरी आल्यानंतर 49 मार्क मिळतील असं जर का सांगितलं तर पालक त्या पोरांना कसं ट्रीट करतील याचीही भीती त्या पोरांना असू शकते. त्यामुळे जेवढं मरण लांबवता येईल तेवढं लांबवावं असेही विद्यार्थी वागतात. पण ही परिस्थिती येते तर या सगळ्या गोष्टींच्यामुळे येते कारण तुम्ही त्या वेळेला त्या गोष्टी करत नाही. त्यामुळे तुम्हाला मॉक टेस्ट ज्या द्यायच्या आहेत
त्याच वेळेमध्ये पूर्णपणे देता आल्या पाहिजेत. आणि भली पहिली मॉक टेस्ट मला पूर्ण देता नाही आली, म्हणजे जेव्हा आपल्याकडे अशी वेळ येईल की माझा सगळा अभ्यास झाला आहे असं आपल्याला वाटेल आणि आपण पहिली परीक्षा देऊ, तर त्या परीक्षेमध्ये जर का पहिली गोष्ट म्हणजे जे आपल्याला समजले, जे येत आहे तेच अटेम्प्ट करावं. मॉक टेस्टमध्येही स्वतःला बसवू नये की जे येत नाही त्यालासुद्धा ABCD मार्क करून केवळ पालकांना किंवा स्वतःच्या समाधानासाठी आणखी 10-12 मार्क वाढतील अशा बंधात पडू नये. कुठेतरी स्वतःशी प्रामाणिकपणे ती परीक्षा द्यावी आणि त्या परीक्षेतनं जे मार्क मिळालेत त्याच्यावरती आपण स्वतःचं जजमेंट करू शकतो की हे येत होतं. आता राहिला प्रश्न जे येत नव्हतं त्याचा, म्हणजे मला हे आलं नाही तर मी हा टॉपिक केला नव्हता का मला आठवलं नाही, मी केला नसेल तर मी का केला नाही, आणि मला आठवलं नाही तर माझी प्रॅक्टिस कमी पडली का माझा वेळ कमी पडला का मी दुसऱ्या कशावरती कॉन्सन्ट्रेट करत होतो, हे परत सेल्फ जजमेंटचाच पार्ट झाला. पण तिथे करेक्शन लावावे कारण आपण अजूनही मॉक टेस्टच देतो. आणि या मॉक टेस्ट देताना जशा 10-20 टेस्टच्या सिरीज अवेलेबल असतात त्या एका पाठोपाठ एक, आज एक दिली उद्या एक दिली असं करून नाही होत. कदाचित त्या थोड्याशा आधी सुरू करायला पाहिजेत आपण. म्हणजे 2 ते 2.5 महिन्यामध्ये जर का आपण या 20 टेस्ट देणार असू तर दर 2 ते 3 दिवसाला एक तर ॲटलिस्ट एक प्रोग्रेस, एक स्टेप आपण पुढे जाऊ शकू आणि आपला अभ्यास नीट होईल हे आपण कन्फर्म करू शकू. आपण कन्फर्म न करता फक्त दिशाहीन पद्धतीने अभ्यास करतो, हे चुकतं आणि हे सगळ्याच वेळेला चुकत आलेलं आहे. त्याच्यामुळे JEE मेन्सची परीक्षा त्यासाठी तयारी करताना एक तर गोल नक्की पाहिजे की मी नक्की ही JEE मेन्स कशासाठी देतोय. मला नक्की माहिती आहे की JEE मेन्सच्या या प्रवासामध्ये पहिलं 11वीचं वर्ष झालं, 12वीच्या वर्षाला आल्यानंतर मुलांना एवढं जजमेंट येतं की मी खरंच ॲडव्हान्सपर्यंत पोचू शकणार आहे का नाही पोचणार. याच्यावरती काय अवलंबून आहे असं म्हणण्यासारखं नाही आहे परिस्थिती. कारण जशा IITच्या ॲडमिशन्स ॲडव्हान्सवरती अवलंबून आहेत तशा NITच्या ॲडमिशन्स या फक्त JEE मेन्सवरती अवलंबून आहेत. आणि जर का आमच्या क्लासेसमध्ये किंवा आमचे शिक्षक आम्हाला JEE मेन्सच्या बरोबर ॲडव्हान्सची तयारी करायला सांगत असतील फॉर वन रिझन ऑर अनदर, तर आपल्याला स्वतःलाच हा निर्णय घ्यायला पाहिजे की मी खरंच ॲडव्हान्सला बसणार आहे का नाही. मला असे कित्येक विद्यार्थी माहिती आहेत की ज्यांनी JEE मेन्समध्ये 180-185 मार्क गेल्या वर्षीसुद्धा मिळवले होते, पण तरीही ते ॲडव्हान्सला बसले नाहीत, बसलेच नाहीत. दे वर इलिजिबल कारण त्यांचा गोल सेट होता. दे वर लुकिंग फॉर गुड NIT. त्यांना हे लक्षात आलं होतं की संपूर्ण भारतातनं जेव्हा 1.5 लाख मुलं या IIT एंट्रन्सला बसत आहेत तर त्याच्यामध्ये माझा निभावं लागणं अवघड आहे. कारण त्या 10,000मध्ये परत 5,000 ओपन, 5,000 रिझर्वेशन, प्रत्येक रिझर्वेशनमध्ये परत लिमिटेड सीट्स, परत मला हवी ती ब्रांच पाहिजे. या सगळ्या कॉम्पिटिशनमधनं थोडीशी सुटका करत जर का त्यांनी तो ॲडव्हान्सचा वेळ मेन्ससाठी वापरला तर त्याला NITमध्ये चांगली कॉलेजेस मिळत गेली. आणि त्याच्यामुळे परत एकदा हे झालं की मी स्वतःला नक्की किती ओळखतो, पालक आपल्या विद्यार्थ्याला किती ओळखतो आणि त्याला किती पुशअप करून. कारण शेवटी हे सगळे मार्कांचा जो खेळ आहे ज्याला आपण कित्येक वेळा रॅट रेस वगैरे म्हणतो, तर हे 100 मार्काची जर का परीक्षा असेल तर लक्षात ठेवा, मी आता इतके वर्ष पेपर सेटर आणि असंही काम केलेलं आहे, तर आम्ही नक्की 50 ते 60% पेपर असा काढतो की कुठलाही ॲव्हरेज अभ्यास करणारा मुलगा नक्की पास होईल. त्याच्या पुढचे 20 मार्क थोडेसे अवघड, त्याच्या पुढचे 10 मार्क आणखी अवघड आणि शेवटचे 10 मार्क मात्र नक्की बुद्धिमत्तेची चाचणी घेतल्यासारखे असतात. त्याला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणत नाहीत, त्याला त्या सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग म्हणतात. त्याला लोक म्हणतात की प्रश्न ट्विस्ट करून आला, तर ट्विस्ट नाही करत आम्ही त्याला वेगळ्या प्रकारे विचारून त्याचा इंटेलिजन्स चेक करत असतो. आणि त्यामुळे 90पर्यंतचे मार्क हे नक्की कष्टाने मिळवता येऊ शकतात. त्याच्या पुढचे 10 मार्क किंवा त्याचा फ्रॅक्शन हा मिळवणं हा सर्वस्वी आपल्या इंटेलिजन्सवरती अवलंबून आहे. आणि तो इंटेलिजन्स हा प्रत्येकाकडे बॉर्न असतो, आपण तो डेव्हलप करत नाही, हे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि डेव्हलप करत नाही म्हणजे काय, कारण आम्हाला आयुष्यात सगळ्या गोष्टी इतक्या इझिली मिळाल्या आहेत की आम्हाला कुठल्या गोष्टीचा प्रश्नच पडत नाही. आम्हाला घरामध्ये असलेलं शिवणयंत्र आईने पायाने जर का चालवलं तर ते चाक कसं फिरतं हे बघायची आम्हाला कधी गरजच वाटली नाही, कारण ते आमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. आमचा स्टेपलर साधा वापरला तर तो स्टेपलरची ती पिन कशी फोल्ड होते हे पाहायची आमच्याकडे नजरच नाही आहे, आम्हाला हे प्रश्नच पडत नाही. सायकल चालवताना पॅडल मारल्यानंतर सायकल पुढे जाते, पॅडल उलटं फिरवलं तर चेन फिरते का, हो, चाक फिरतं का, नाही, का,
आम्हाला प्रश्नच पडत नाही. आम्हाला प्रश्नच पडत नाहीत आणि आम्ही असं म्हणतो की मला मेकॅनिकलला जायचं आहे. कम्प्युटर चालताना तो बूट होतो म्हणजे काय होतं आम्हाला माहिती नाही. आम्ही बघत सुद्धा नाही, आम्हाला गरजच नाही. बरोबर आहे ना. फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला ते इन्क्लाइन प्लेन आणि ब्लॉक आणि फ्रिक्शन असे सगळे एक्सपेरिमेंट्स आहेत. आम्ही कधीतरी एक पुठ्ठा घेऊन त्याच्यावरती ब्लॉक साधा मोबाईल ठेवून तो किती अँगलला खाली येतो हे बघायचा प्रयत्न करतो का? नाही. आणि आम्ही काय म्हणतो आमच्याकडे फक्त थेरॉटिकल शिक्षण आहे. का थेरॉटिकल शिक्षण आहे? तुम्ही स्वतः काहीच करत नाही. मग आम्ही प्रत्येक घास प्रत्येक शीत तुम्हाला चावून द्यायचं का? मग तेवढा वेळ आहे का आमच्याकडे? तर नाही आहे ना. विद्यार्थ्यांनी स्वतःची जबाबदारी जेव्हा तो उचलायला शिकेल, हे प्रश्न जेव्हा जेव्हा तुम्हाला पडायला लागतील, आणि हे मी एक मोजके 4 प्रश्न सांगितले. इथपासून प्रत्येक प्रश्न असाच आहे की हा कॅमेरा ट्रायपॉडवरच का? त्याला 4 पाय का नाही? तो हॉरिझॉन्टल आहे, त्यांना कसं कळतं? आम्ही स्पिरिट लेवल फक्त लॅबमध्ये बघतो. आमच्या कॅमेऱ्याच्या ट्रायपॉडला असते, भले ते गोल असेल, त्याच्यामध्ये एक सर्कल असेल, त्यात तो एक फक्त बुडबुडा दिसतो, पण आम्हाला कळतं ना. पण वी डोंट केअर. माझं बोलणं थोडंसं लागेल, पण तुम्हाला लागावं ही इच्छा नाहीये. तुम्ही नक्की पुढे काय करावं, ब्रांच मला काय पाहिजे हा प्रश्न खरं मनात येताच कामा नये, कारण तुम्हाला त्याच्यासाठीचे प्रश्न ऑलरेडी पडलेले असले पाहिजेत. मला ब्रांच अमुक एक आवडते आणि आवडत नाही या दोन्ही गोष्टीला अजिबात न मानणारा माणूस मी आहे. आवडते तर का आवडते याची आमच्याकडे उत्तरं नाहीत. आवडत नाही तर का आवडत नाही याची आमच्याकडे उत्तरं नाहीत. इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच एखाद्याला नाही आवडत तर त्याची कारणं तर देता आली पाहिजेत ना, कारण अख्खं जग इलेक्ट्रॉनिक्सवरती चाललंय. आता मी कारण देऊ शकतो. मी जेव्हा 11वीला पहिल्यांदा डायोडचं काहीतरी शिकवलं, तर तुम्ही 11वी 12वीत असाल, तर डायोडचा सिम्बॉल कसा होता, आणि पहिल्याच एक्सपेरिमेंटेशनला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा काहीतरी त्याच्या झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक वगैरे काहीतरी होत्या. जो डायोड काढला होता तशी कुठलीही गोष्ट माझ्या टेबलवर नव्हती. इथपासून माझे प्रॉब्लेम चालू झाले. आपण सांगितलं आपल्याला हे काय झेपणार नाही, तुम्ही दाखवता एक, तुमच्या मनात एक आहे, चालतं वेगळं, हे जमणार नाही. मग आम्ही मेकॅनिकलला गेलो. का? तर माझ्या मनात जे आहे तेच तिथं चित्रात आहे, आणि जे चित्रात दिसतं तसंच ते मशीन दिसतं, तर मला ते जमतं. मनामध्ये एक डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्सचा लेआउट वेगळा, PCB भलताच दिसतो, ॲक्च्युअल इक्विपमेंट काहीतरी वेगळंच करतं. हे नाही झेपत तर मला नाही झेपलो, याच्यात काय एवढं विशेष. पण हे आम्ही स्वतःला ओळखत गेलो. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही इलेक्ट्रॉनिक्सला पूर्ण डावलून टाकलं. कुठल्याही इंजिनियरला मी फक्त कम्प्युटर आहे म्हणजे मला बाकी काही येणार नाही, मला बाकी कशाची माहिती नाही असं म्हणून चालणारच नाही आहे. आज आम्ही मेकॅनिकलमध्ये कुठलंही मशीन जर का डेव्हलप केलं तर ते ड्राईव्ह कशाने करणार आहोत? आम्हाला त्याला मोटर लागेल, त्या मोटरला पॉवर लागेल, ती DC मोटर आहे का इंडक्शन आहे का AC आहे याची माहिती असायला पाहिजे. मी तो ड्राईव्ह करायचा, माझा पर्पज काय आहे ते मशीन त्या इलेक्ट्रिकलनी चालवण्यासाठी, तर मला स्पेसिफाय नको करता यायला. मग मेकॅनिकल इंजिनियर म्हटलं मला इलेक्ट्रिकलचं नॉलेज नाही चालणार. मला जर का मोजायचं आहे की तो ड्राईव्ह किती चालला तर मला त्याच्यासाठी काहीतरी इन्स्ट्रुमेंटेशन लागणार आहे. मग मला इन्स्ट्रुमेंटेशनची माहिती नाही असं म्हणून नाही चालणार. मला फीडबॅक सिस्टीम माहिती नाही चालणार. कारण ते टूल धडकायला नको असेल तर फीडबॅकमुळे त्यांनी त्या पोझिशनला गेल्यानंतर मशीन थांबलं पाहिजे ऑटोमॅटिकली. याला तुम्ही म्हणता, त्याला इंजिनिअरिंगमध्ये आम्ही फीडबॅक म्हणतो, आणि तो सांगतो की आता डिस्टन्स खूप कमी झालं आहे, थांब, तो मोटर ऑफ करतो. आणि ही गोष्ट सगळीकडेच आहे. फक्त एक कम्प्युटर आणि IT ब्रांच अशी जर का सोडली तर बाकी सगळ्या इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला इतर इंजिनिअरिंगचं नॉलेज असणं आवश्यकच आहे. नुसतं सिव्हिल इंजिनिअरिंगने बिल्डिंग बांधली आणि तो म्हटला मी नाही आता इलेक्ट्रिकलची फिटिंग करत, तर आपल्याला नाही चालणार आहे. आणि मग त्या इलेक्ट्रिकलच्या फिटिंगसाठी त्याला ते कन्सिल्ड वायरिंग आहे का काय आहे, लिफ्ट असेल तर डक्ट कितीचं पाहिजे, त्याला सपोर्ट कसा पाहिजे, या माहिती असणं आवश्यकच आहे तो. त्यामुळे इंजिनिअरिंग हे तसं पाहिलं तर सर्वसमावेशक आहे. मी फक्त त्यातल्या एखाद्या गोष्टीवरती फोकस करून जातोय, याचा अर्थ बाकीच्या ब्रांचेस मला सोडून द्यायच्यात असं नाही ना. आम्ही सिव्हिलवाले किंवा मेकॅनिकलवाले किंवा इलेक्ट्रॉनिक्सवाले आम्ही मटेरियल्सलाही विसरू शकत नाही, कारण आम्हाला प्रत्येक ठिकाणी ते मटेरियल, त्याच्या प्रॉपर्टीज याच्यावरतीच निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जे JEE मेन्स देत आहेत त्यांनी तुम्ही जे सब्जेक्ट शिकताय
तुम्ही जर केमिस्ट्री शिकताय त्यातलं मेटलचं किंवा मटेरियल्सचं कॉम्बिनेशन काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्यापेक्षा त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत याच्याकडेही लक्ष दिलं तर तो कदाचित थोडासा इंटरेस्टिंग होईल, कारण ॲप्लिकेशनमुळे तुम्हाला ती प्रॉपर्टी लक्षात राहू शकते. त्यामुळे जेईचे अभ्यास करण्याचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी तुमचा गोल हा नक्की असला पाहिजे आणि गोल सेट करूनच अभ्यास करावा. आणि तो गोल डायरेक्टली मला 360 पैकी 300 मिळाले पाहिजेत असं असता कामा नये. आपण पहिल्या परीक्षेला समजा 100-125पर्यंत पोहोचलो तर निदान पुढच्या टेस्टला 140-150 असं स्टेप बाय स्टेप ती करेक्शन अप्लाय करतच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. फंडामेंटल्स क्लिअर असलेच पाहिजेत कन्सेप्टवरती, आता सर तुम्हाला सांगतील. आणि एक्सपेरिमेंटेशन जिथे शक्य आहे तिथं तर नक्कीच केलं गेलं पाहिजे. स्वतः ते बसल्या जागी करता येतं. आणि तुमची पिढी इतकी सुदैवी आहे की तुम्हाला जे प्रश्न पडतील त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या यूट्यूबवरती डायरेक्टली अवेलेबल आहेत. तुम्ही बघत नाही. फक्त असं आहे की तुमच्या हातामध्ये मोबाईल दिल्यानंतर यूट्यूब सोडून तुम्ही सगळं कराल म्हणून पालक तुम्हाला मोबाईल देत नाहीत. तुम्ही म्हणणार पालकांनी मोबाईल दिला नाही म्हणून आमचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत. असं नाही करून चालत नाही. त्यामुळे हे जे काही जेईचं तंत्र आहे ते जेवढं विद्यार्थ्यावरती अवलंबून आहे तेवढं त्याच्या पालकांवरती पण अवलंबून आहे. आणि कुठेही कोणाची ओढाताण होता कामा नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझे असेही काही मित्र मला माहिती होते की जे पुढे एमटेकला वगैरे पण गेले की जो आमच्याशी गप्पा मारून कंटाळला की म्हणायचो मी आता कंटाळलो, जरा मॅथ्सचे प्रॉब्लेम करतो. आणि आम्ही मॅथ्सचे प्रॉब्लेम करून कंटाळलो की गप्पा मारायला यायचो. आता काय म्हणावं. तुमच्याकडे 3-3 सब्जेक्ट्स अभ्यासाला आहेत. तुम्हाला एखादा विषय अभ्यास करताना लक्षात आलं की आता हे जरा जास्त झालं तर आपण अभ्यासातनं उठण्यापेक्षा जर का सब्जेक्ट चेंज केला तर कदाचित तोही आरामच असू शकतो. तिनातला एक तर सब्जेक्ट नक्की आवडीचा असू शकतो की जो आपण नक्की करतो. त्यामुळे नावडत्या सब्जेक्टनी जर का अभ्यासाला सुरुवात केली तर कंटाळल्यावरती आपण आवडत्या सब्जेक्टला नक्कीच येऊ शकतो. त्यामुळे अभ्यास करायची जी काही वेळ आहे साधारणतः नॉर्मली लोक सांगतात की दिवसातला 6 तास तरी स्वतःचा अभ्यास केला पाहिजे जेई मेन्सला रोज. आता हा 6 तास, या 6 तासासाठी पाहिजे आम्हाला बैठक आणि ती बैठक आमच्याकडे नाही. पालक अगदी तुम्हाला AC रूमपासनं स्वतःसाठी एक वेगळी चेअरपासनं सगळ्या गोष्टी अरेंज करू देऊ शकतात. ते तुम्हाला बांधून त्या खुर्चीत 6 तास बसवू शकत नाही. आणि 6 तासाची बैठक पहिल्या दिवसापासून जमणार नाही आहे. पण एका जागी बसायला जमलं नाही तर कॉन्सन्ट्रेशन होत नाही. जसं मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन होतं मगाच्या व्यक्तींनी सांगितलं तसं तुम्ही एका जागी नुसते शांत बसून दाखवा रे. अभ्यास तर नंतरची गोष्ट आहे. या गोष्टी इतपत सुरू होतात. आणि मग लोक सांगताना मेडिटेशन करा वगैरे काही नाही रे. तू एकटा शांतपणे बस. बाकी कसलंही काहीही करू नकोस. एकदा तर तुझ्या मनातले विचार तर ड्रेन आउट होऊ दे. देन वी विल स्टार्ट विथ द स्टडीज. त्यामुळे जेई मेन्स अवघड नाही आहे. खूप गोष्टी स्वतःला करायच्या, स्वतःवरती बंधन ठेवायचं आहे आणि त्याला नाईलाज आहे. जर का तुम्हाला गोल अचीव करायचा असेल तर यावर्षी सुदैवाने आपल्याकडची ॲडमिशन CET वरती झाल्या. पुढच्या वर्षी कदाचित होणार नाही. त्या परत जर का जेई मेन्सला गेल्या तर सगळ्यांना जेई मेन्स द्यावी लागेल. जरी आत्ताच गेल्या आठवड्यातच असं सांगण्यात आलं की सर्वसमावेशक एकच इंजिनिअरिंगची एंट्रन्स जी घेतली जाणार होती ती सगळ्या राज्यांचं त्याच्यावरती एकमत होईपर्यंत पोस्टपोन केलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र त्यातनं बाहेर पडला आहे, कारण महाराष्ट्राने त्याला ऑलरेडी संमती दिलेली आहे. आणखी एक प्रश्न मनातल्या मनात लोक उगाचच जेई मेन्स देताना म्हणतात की मी 12वीच्या महाराष्ट्र बोर्डाला परीक्षा देतोय आणि जेई मेन्स तर दोन्ही सिलेबसमध्ये फरक आहे. सिलेबसमध्ये फरक असेल पण याचा अर्थ 100% वेगळं सिलेबस नाही आहे. फिजिक्स हे फिजिक्सच आहे, मॅथ्स हे मॅथ्सच आहे. थोडी डिफिकल्टी लेवल वाढेल. कदाचित तुमच्या जेई मेन्समध्ये तुमच्या 11वीत जे आहे जे बोर्डाला 11वीत होतं ते पण इन्क्लुडेड असेल तुमच्या जेई मेन्सला. त्यामुळे तुम्हाला दोन्ही वर्षाचा अभ्यास करणं आवश्यकच आहे. सिलेबस जेई मेन्सचं वेगळं बघणं आवश्यक आहे. तुम्ही काय काय केलं आहे त्यातलं हे पाहणं आवश्यक आहे आणि काय राहिलं आहे हे पण पाहणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना मी आता 12वीचा अभ्यास वेगळा करतोय जेईचा वेगळा करतोय तर असं नाही होतो. कन्सेप्ट दोन्हीकडे त्या सेमच राहणार आहेत.
डिफिकल्टी लेवल कदाचित मागे पुढे थोडीशी होईल, एक 10% टॉपिक्स कदाचित एक्स्ट्रा असतील जेई मेन्सला. नाही तो डिसेंबरपर्यंत जेई मेन्सची तयारी करत होता हो. मग एकदम 12वी डिक्लेअर झाली, मग तो फक्त जानेवारीतच त्यांनी 12वीचा अभ्यास केला असे पालक मला सांगतात. म्हणजे मला काही कळलंच नाही आहे. म्हणजे असं कसं असतं मला कळत नाही. बरं CETच्या वेळेला ते तेच म्हणतात जेईचा अभ्यास करत होता, मग 1च महिना मिळाला, मग त्यातच CET केली. अरे असं कसं असेल रे? प्रत्येक गोष्टीसाठी परत वेगळा अभ्यास करणार का? कॉमन टॉपिक तर एकदाच केले पाहिजेत ना. आणि जर का सगळ्यात डिफिकल्ट परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय तर त्याच्यानंतर CET ही सोपी असली पाहिजे असं सगळेजण म्हणतात, जी प्रॅक्टिकली सोपी नसते. असो, पण या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, यांनी नक्की फायदा होईल. स्वतःवरती कंट्रोल पाहिजे. पालकांनी धाकदपटशा दाखवून त्या पोरांकडनं अभ्यास करून घेता येत नाही. अभ्यासाला बसवता येतं, त्याला वेळच्या वेळेला चहा पाजता येतो, वेळच्या वेळेला झोपवता येतं, वेळच्या वेळेला उठवता येतं. फार तर त्याच्याबरोबर 1 तासभर बॅडमिंटन खेळता येईल. पण त्याच्या शेजारी बसून तुमचे आणि त्याचे डोळे एकच शब्द एका वेळेला वाचतील असं करता येणार नाही. ते त्यांनीच वाचायचं आहे आणि त्या जबाबदारीची जाणीव त्याला असली पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडची सिस्टीम अशी आहे की 12वी झाल्यानंतर पोराला आपण असं सांगत नाही की याच्या पुढचं शिक्षण तुझं तू, खर्च तुझा तू पहा. कदाचित आणखी 5-6 वर्षामध्ये ही वेळ येईल. कारण ही पोरं जर का आईबापांच्या जीवावरतीच या सगळ्या गोष्टी करणार असतील तर कदाचित आपल्या पालकांनी ही सांगायची वेळ आलेली आहे की बाबा 11वी-12वी महत्त्वाचं वर्ष आहे, तुझं तू बघ. या कॉलेजला ॲडमिशन मिळत असेल तर मी पैसे भरणार आहे, तुझं तू बघ. नाही तर करतात की नाही बघा अभ्यास. आम्ही सगळे डिपेंडंट आहोत पालकांवरती. हेच सगळे विद्यार्थी जेव्हा MS करायला अमेरिकेला जातात तर तिथनं हुशारकीने आम्हाला कळवतात की मी इथं रेस्टॉरंटमध्ये काम करतो कारण पैसे कमी पडतात. म्हणजे हे करू शकतात हो, न करण्यासारखं काही नाही आहे. त्यांना ती जाणीव तिथे होते जेव्हा वडील 50 लाख रुपये बँकेत डिपॉझिट ठेवून अमेरिकेला पाठवतात आणि तिथे पाठवायला पैसे नसतात. त्यावेळेला तिथल्या आहे त्या राहणीमानाला साठी जो खर्च लागतो त्यासाठी या पोरांना कामं करावी लागतात. भले ती टीचिंग असिस्टंटशिप असेल, भले कुठल्या हॉटेलमध्ये काम असेल, पण हे करतात तिथे. मग असा 4 वर्षांनी काय फरक पडतो त्यांच्यामध्ये? फक्त तेव्हा त्यांना जबाबदारीची जाणीव होते आणि आत्ता ती नाही आहे. ही जाणीव करून देण्याचं काम जरी पालकांनी केलं आणि विद्यार्थ्यांनी ही जाण जर का ठेवली तर कुठलीच परीक्षा अवघड नसते. हां, शेवटचा प्रश्न मगाशी मी सांगितलं तसं इंटेलिजन्सचा आणि तुमच्या कुवतीचा आहे आणि तुमच्या आवडीचा पण आहे. त्यामुळे तुम्हाला ते मला जमत नाही आहे म्हणून आवडत नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही जमवण्याचा सगळ्यात जास्त प्रयत्न करा, कारण तुम्ही तुमच्या चॉईसनी सायन्सला वगैरे येता. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. जेई मेन्स खरंच 2 वर्ष जर का हातात असतील ना तर अतिशय सोपी आहे. फक्त कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स पाहिजेत, गोल पाहिजे त्यासाठी. एमलेस काहीही काम करता कामा नये. धन्यवाद. आम्ही सुरुवात करू आणि मग सारखं तुम्ही नंतर विचारताय. एका वेळी मुलं म्हणजे मगाशी तुम्ही एक मुद्दा मांडलात की CET जेई असं दोन्ही करत असाल तरी कंटेंट तोच आहे, मग कठीण का जाते? पण हेच उदाहरण नीट आणि जेईच्या बाबतीत जर लागू करायचं झालं तर अशा बाकीच्याही एक्झाम्स मुलं देतात एका वेळी, त्यांनी तयारी कशी करायची? त्यांनी बायफर्केशन कसं करायचं? इतर परीक्षा म्हणजे पर्टिक्युलरली नीट आणि जेई या 2 आणि त्याही दोन्हीमध्ये नाही झाला तर एखादा ऑप्शन हातात हवा म्हणून बऱ्याच वेळा फार्मसीसाठी CET असंही केलं जातं. पण परत तेच झालं ना. पण फार्मसीला जाताना सुद्धा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सने जरी देत असले तरी परत सिलेबस तेच आहे, उलट थोडं सोपं आहे. मग म्हणजे याचा मुद्दा असा की या 2 परीक्षांमध्ये मग साधर्म्य असलेल्या मुद्दे कुठले? नीट आणि जेईचा जर फक्त विचार करायचा झाला तर, आणि फरक असलेले मुद्दे कुठले? म्हणजे अभ्यास करताना या 2 गोष्टी कशा लक्षात घ्यायच्या? नाही, नीट आणि जेई बेसिक फरक आहे. म्हणजे जेईमध्ये मॅथ्सला महत्त्व जास्त आहे, फिजिक्सला पण जास्त महत्त्व आहे. जसं हे सांगतायत तसं की आमच्या इंजिनिअरिंगच्या ओरिएंटेशननी येणारे फिजिक्सचे प्रश्न आणि नीटमध्ये असणारे प्रश्न याच्या लेवलमध्ये फरक आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा जर का देणार असतील तर लोकांना सगळेच सब्जेक्ट अप टू द मार्क करायला लागतील. म्हणजे जसं नीटमध्ये त्यांना फिजिक्स थोडं लो लेवल चालेल, पण त्याला जेई द्यायची असेल तर सगळेच ॲट पार घेणार.
कुणालाही प्रश्नच नाही पडलेला काहीच. मग चला आपण अजून एकच प्रश्न घेऊ आणि शेवटाकडे येऊ. तोपर्यंत सुचला तर अर्थातच नक्कीच विचारा. एक मिनिट, शेवट एक प्रश्न येतो. नमस्कार. मला बेसिकली हे विचारायचं की आपला क्रायटेरिया काय ठेवायचा, म्हणजे इझी किंवा जर 45 मिनटाचा जर वेळ असेल प्रत्येक प्रश्नाला तर 45 मिनटं फिजिक्स आणि 45 मिनटं संपल्यानंतर स्विच करून केमिस्ट्रीकडे जायचं. मग ते संपल्यावर तसं अप्रोच कसा ठेवायचा एक्झाममध्ये सो दॅट वी कॅन ऑप्टिमाइज इट प्रॉपरली. जेईमध्ये आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जो सोपा विषय वाटतो तो आधी द्यावा हे बरोबरच आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी नॉर्मली लोकांना सांगतो की तुम्हाला जे नक्की येतं आहे ते आधी पूर्ण सोडवून घ्या. मग ते कुठल्याही तुमच्या सिक्वेन्सने असेल. जिथं जरा जरी शंका आहे तर ते फर्स्ट रनमध्ये सोडवू नका, कारण तुम्हाला शंका आहे. कारण नाहीतर तुम्हाला परीक्षेनंतर जजमेंटच येणार नाही की माझे नक्की किती बरोबर आहेत. जेव्हा तुम्ही शेवटच्या प्रश्नाला पोचता तेव्हा तुम्हाला एक जजमेंट असतं की मला एवढ्यातले एवढे प्रश्न नक्की जमले. मग सेकंड रनमध्ये आणि याला लागतो वेळ आणि तो डिसिजन पटकन घ्यावा लागतो. मी या दोन्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हेच म्हणतो की ही परीक्षा कशाची आहे, तुम्हाला काय येतं आहे याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला काय येत नाही आहे हे पण तुम्हाला नक्की माहिती आहे याची पण ती परीक्षा आहे. कारण तुम्ही जिथं गेस करता आणि चुकतं तो -1 मार्क याच्यासाठी जातं की तुला येत नाही आहे आणि हे पण तुला कळत नाही आहे, म्हणून तो 1 मार्क जातो. बरोबर. हॅलो. पुन्हा हा प्रश्न विचारायचा होता की बेसिकली हे जे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर नाही किंवा काय तर ते क्वेश्चन्स बिलकुल अटेम्प्टच करायचे नाही. म्हणजे काही करण्यापेक्षा न अटेम्प्ट केलेले ही बेटर स्ट्रॅटेजी आहे असंच म्हणायचं. हॅलो. हो बरोबर. जे आपल्याला जमत नाही, कन्सेप्ट क्लिअर नाही, तो अजिबात अटेम्प्ट करूच नाही. म्हणजे मिळालेला 1 मार्क 4 घालवण्यासारखं नाही. आणि हाऊ वी विल एन्श्युअर दॅट की आपला मुलगा किंवा मुलगी वॉटेवर तो स्मार्ट स्टडी करतोय घरी, जी सेल्फ स्टडी करावी लागते 5-6 तासांची, ती राईट फ्रॉम बिगिनिंग ॲज अ पॅरेंट मी कसं एन्श्युअर करायला पाहिजे की वेदर ही इज डुईंग स्मार्ट स्टडी ऑर जस्ट लेबोरियसली ही इज जस्ट डुईंग हार्डवर्क. मी तेच म्हणणार होतो की त्याच्या संगतीवरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे त्याचे मित्रमैत्रिणी काय आहेत आणि तो इतर वेळेला काय करतो. घरात तुमच्यासमोर 6 तास अभ्यास करत असेल पण तुमचा स्कोप जर का तेवढाच लिमिटेड राहिला तर उरलेले 10-12 तास त्यांनी वाया घालवले तर तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. त्यामुळे मित्रसंगत काय आहे याच्यावर लक्ष असलंच पाहिजे. नक्कीच. सर, असं म्हटलं जातं की म्हणजे दिवसा 5-6 तास अभ्यास तरी केला पाहिजे नीट किंवा जेई क्रॅक करण्यासाठी, पण कधी कधी कॉलेज शेड्यूल किंवा क्लास शेड्यूलमुळे ते अवेलेबल नसतं. मग तेव्हा काय करायचं? नाही, आम्ही जेव्हा दिवसा म्हणजे रोजचे 6 तास घड्याळ लावून असं नाही म्हणत आहे. आम्ही जेव्हा 7 42 तास आठवड्याला म्हणतो तर तुमचे जर का कमी झाले तर शनिवार रविवार सुट्टी जी हक्काची घेतात ती नाही घेतली तर ते भरून काढता येतात. दोन शेवटचे प्रश्न दरम्यान आलेच प्रेक्षकांकडून तर. हॅलो. मला फक्त एक बेसिक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे पूर्ण सब्जेक्ट मी थरोली अभ्यास केला, त्याच्या व्यतिरिक्त ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हे सेपरेट 5-6 तास देणं गरजेचं आहे. म्हणजे मला वाटतं सरांच्या बोलण्यामध्ये एक असं आलं होतं की जर सब्जेक्ट क्लिअर असेल तर ह्या एक्झाम्सचं जास्त अवघड जाणार नाही. तसं नाही. आणि मला नाही वाटत की अभ्यास करताना कोणी असं म्हणू शकेल की माझा पूर्ण अभ्यास झाला आहे. कारण तो अभ्यास समजा आजच्या दिवसाला झाला असेल तर परत 15 दिवसांनी परत त्यातमध्ये काहीतरी लॅगिंग असणारच आहे. त्यामुळे मला नाही वाटत ही स्टेज कधी येते. दॅट विल सिम्पली शो ओव्हर कॉन्फिडन्स की जो मला आयुष्यात मला नाही म्हणता आलं की माझा अभ्यास झाला आहे. कारण परत 15 दिवस झाले की 2 गोष्टी तिथल्या राहिलेल्याच असतात, विसरलेल्याच असतात. वी आर नॉट दॅट परफेक्ट. आपण असं रेकॉर्ड करून ठेवूच शकत नाही.
त्याच्यामुळे तो वारंवार अभ्यास म्हणून ते रिपिटेशन्स आवश्यक आहे. गेल्या वर्षीपासूनचा चर्चेतला मुद्दा आहे माध्यमाचा. नीटला मराठी आणि सगळ्याच स्थानिक माध्यमांमध्ये आता नीट सुरू केले, तर खरंच माध्यम हा भाग तितकासा महत्त्वाचा आहे का? किंवा मराठी माध्यमातली मुलं काय मागे पडतात नीट किंवा जेई, हे खरं आहे का? असं होतं का? नाही, असं नाही होत आणि होत नव्हतं, इतकं सिम्पल उत्तर आहे. मी मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे, त्याच्यानंतर मी फर्ग्युसनला गेलो. ठीक आहे, पहिले 5-6 महिने जड गेले, इंग्लिश नाही समजलं, पण नंतर समजायला लागलं. त्यात काय एवढं विषय. आणि तसंही पाहिलं तर मराठी मुलांचं इंग्लिश ग्रॅमॅटिकली फार परफेक्ट असतंच. आमचा शब्दसंग्रह थोडासा कमी पडतो, तो आपोआपच मित्रांबरोबर वाढतो. परीक्षेला त्यांनी काही फरक पडेल असं नाही. इथं काही स्वतःला एक्सप्रेस करायचं नाही आहे. ठीक आहे, मित्रांची हाय फाय करत नाही बोलता येणार, दॅट इज अ पार्ट. दिस इज ऑल टेक्निकल. आणि इथे मध्ये त्या शब्दाचा, त्या वाक्याचा वेगळा अर्थ निघूच शकत नाही. त्यामुळे माध्यम बदलण्याने काही फरक पडत नाही. स्थानिक माध्यमातून परीक्षा द्यावी का? नाही, माध्यमिक आणि इंग्रजीच राहावं, पण परीक्षा दुसऱ्या माध्यमातून मराठीतनं असावी. कारण मला एखादा इंग्लिशमधला शब्द समजला नाही तर शेजारीच मराठी प्रश्न असतो, तर त्यावरून तरी अर्थ कळतो. पण जेईला होतं तसं. आजच्या या कार्यशाळेच्या शेवटाकडे आपण येऊया. एक दिवसभर आपण या सगळ्या वेगवेगळ्या करिअरच्या वाटांचा उहापोह करतोय. त्यातून एक गोष्ट नक्कीच कळली असेल, भरपूर वाटा आपल्यासमोर आहेत, संधी आहेत, क्षेत्र आहेत, पण तरी आपल्याला काय आवडतं आणि याचा निर्णय हा फक्त आपला आपणच घेऊ शकतो. असा तुमचा निर्णय घ्यायला ही कार्यशाळा नक्कीच उपयोगी ठरली असावी अशी अपेक्षा व्यक्त करते. ज्यांनी या कार्यशाळेला सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार. या कार्यशाळेत आमच्याबरोबर सहभागी होते ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई, त्यांनी प्रस्तुत केली होती कार्यशाळा. ही कार्यशाळा होत होती इन असोसिएशन विथ विद्यालंकार, MIT ADT युनिव्हर्सिटी, सपोर्टेड बाय ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पॉवर्ड बाय गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट, लक्ष अकॅडमी, आणि याचे हेल्थ पार्टनर होते UR फिटनेस. या सर्वांचे मनापासून आभार. दिवसभर जे वक्ते इथे आले त्यांचेही आभार. आणि मी लोकसत्ताच्या प्रतिनिधींना विनंती करते की या शेवटच्या सत्राला आपल्या सगळ्यांना थोडंसं जागं करणारे आणि टू द पॉईंट मार्गदर्शन करणारे अभ्यंकर सर आणि अतुल यांचे त्यांनी आभार मानावे. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली, ते हॉटेल सेंट्रल पार्कचं व्यवस्थापन असेल, दुपारच्या आपल्या खाण्याची सोय करणारे, ही सगळी इथली ध्वनी व्यवस्था आणि बघणारे, सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.